नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 आणि 8 सप्टेंबर या 2 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लॉरेल पॅरिसचे जागतिक राजदूत कोण बनले आहे? तर याचे उत्तर आहे आलिया भट्ट। भारतीय अभिनेत्री आलिया भट्ट ही लॉरेल पॅरिसची जागतिक राजदूत बनली आहे। तर बघा, लॉरेल पॅरिस हा एक कॉस्मेटिक ब्रँड आहे आणि ही एक फ्रेंच कंपनी आहे। तर सप्टेंबर 2024 मध्ये लॉरेल पॅरिसचे जागतिक राजदूत म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट हिची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेश सरकार वैदिक 3D संग्रहालय कोठे बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी। उत्तर प्रदेश सरकार वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत वैदिक 3D संग्रहालय बांधणार आहे। तर बघा, उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठामध्ये हे वैदिक 3D संग्रहालय बांधण्यात येणार आहे। हे कला संग्रहालय भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र आणि वैदिक साहित्याला समर्पित असणार आहे। हे 16 संस्कार, 64 कला आणि 18 विद्यास्थानांवर प्रकाश टाकून वैदिक साहित्याच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करेल। हे भारतीय ऋषींचे योगदान आणि शास्त्रार्थ परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणार आहे। तर उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठामध्ये वैदिक 3D संग्रहालय बांधण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, मनीष कुमार गुप्ता हे कोणत्या राज्याचे नवे मुख्य सचिव बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्य सचिव म्हणून मनीष कुमार गुप्ता यांची नियुक्ती केली आहे। तर धर्मेंद्र कुमार यांच्या जागी मनीष कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा, त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर धर्मेंद्र कुमार यांची। मनीष कुमार हे 1991 बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यापूर्वी त्यांनी यापूर्वी प्रधान सचिव आणि दिल्ली प्रशासनात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्य केलेले आहे। तर मनीष कुमार गुप्ता यांची अरुणाचल प्रदेशचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, इंग्लिश चॅनल एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे सिद्धार्थ अग्रवाल। बेंगळुरूचे सिद्धार्थ अग्रवालने इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय बनून इतिहास रचला आहे। 29 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 49व्या वर्षी अग्रवाल यांनी 15 तास 6 मिनिटात 42 किलोमीटरचे पोहणे पूर्ण केले। 2018 साली श्रीकांत विश्वनाथनने केलेला विक्रम त्यांनी मागे टाकला आहे। म्हणजे यापूर्वी हा विक्रम कोणी केलेला होता? 2018 मध्ये श्रीकांत विश्वनाथन यांनी केलेला होता। हा विक्रम त्यांनी मोडलेला आहे। कोणी? बघा, बेंगळुरूच्या सिद्धार्थ अग्रवाल यांनी। तर ते 49 वर्षांचे आहेत आणि त्यांनी 42 किलोमीटर हे अंतर फक्त 15 तास आणि 6 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहे। इंग्लिश चॅनल हा अटलांटिक महासागरचा एक अरुंद पट्टा आहे जो इंग्लंडच्या दक्षिणेला फ्रान्सच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून वेगळा करतो। नेक्स्ट आहे, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलसंचय जनभागीदारी उपक्रम कोठे सुरू केला आहे? तर गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी। सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरत, गुजरातमध्ये जलसंचय जनभागीदारी उपक्रम सुरू केला आहे। हा उपक्रम जलशक्ती मंत्रालयाचा आहे। या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारण करण्यात येणार आहे। सामुदायिक सहकार्यातून या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गुजरातमध्ये सुमारे 24,800 रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना बांधल्या जात आहेत। तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमधील सुरत या ठिकाणी जलसंचय जनभागीदारी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच विषाणू युद्धाभ्यास कोठे आयोजित करण्यात आला? तर राजस्थान या ठिकाणी। राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत महामारीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी विषाणू युद्धाभ्यास करण्यात आला। कालावधी काय होता? बघा, 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 आणि हे ठिकाण होते राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात। तर याचे उद्देश काय आहे? बघा, तर मानवी आरोग्य, पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या टीमच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करणे हा यामागचा उद्देश होता। तर राष्ट्रीय एक आरोग्य अभियानांतर्गत याचे आयोजन करण्यात आले। या अभ्यासामध्ये सिम्युलेटेड उद्रेकासाठी जबाबदार असलेल्या विषाणूंची तपासणी केली गेली आणि ओळखली गेली। तर विषाणू युद्धाभ्यास हा राजस्थान या राज्यातील अजमेर जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला। नेक्स्ट आहे, जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेले आहे।
जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट हे पुस्तक लिहिले आहे कुलदीप गुप्ता यांनी. पुस्तकात तेल आणि वायू उद्योगापासून अक्षय ऊर्जा समाधानापर्यंतच्या परिवर्तनीय प्रवासाचे वर्णन केले आहे. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुहास येतिराजला बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये कोणते पदक मिळाले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताच्या सुहास येतिराजला बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदक मिळाले आहे. त्याला फ्रान्सच्या लुकास मजूरकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सुहासने 3 वर्षांपूर्वी टोकियोमध्येही रौप्य पदक जिंकले होते. SL4 ची रचना अशा खेळाडूंसाठी केली गेली आहे ज्यांना शरीराच्या एका बाजूला दोन्ही पायांमध्ये मर्यादित हालचाल अनुभवता येते किंवा अंगाची किरकोळ अनुपस्थिती असते. नेक्स्ट आहे आसाम सरकार कोणता दिवस सुता दिवस म्हणून साजरा करणार आहे? तर 20 ऑगस्ट. पुढील वर्षीपासून म्हणजेच 2025 पासून आसाम सरकार 20 ऑगस्ट हा सुता दिवस म्हणून साजरा करणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आसाम राज्यातील सुता प्रदेशला विशेष महत्व आहे. 20 ऑगस्ट 1942 रोजी दिवंगत बिमनचंद्र बोरा यांच्या नेतृत्वाखाली सुता येथील लोकांनी सुता पोलीस स्टेशनवर राष्ट्रध्वज फडकावला होता. या स्मृतिप्रित्यर्थ 20 ऑगस्ट हा दिवस आसाममध्ये सुता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कधीपासून तर 2025 पासून. नेक्स्ट आहे दीप्ती जीवनजीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे कांस्य पदक. दीप्ती जीवनजीने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. तर तुर्कीच्या SA लोंडरने सुवर्ण पदक आणि युक्रेनच्या युलिया शुलियार हिने रौप्य पदक मिळवले आहे. T20 श्रेणी ही बौद्धिक कमजोरी असलेल्या खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. तर बघा, प्रीती पाल नंतर पॅरालिम्पिकमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी दीप्ती ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेले NLFT आणि ATTF हे बंडखोर गट भारतातील कोणत्या राज्यात सक्रिय होते? तर त्रिपुरा या राज्यामध्ये. सप्टेंबर 2024 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्रिपुरा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तर बघा, हा करार कोणामध्ये झाला? तर भारत सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. या करारानंतर NLFTने 35 वर्षांचा सशस्त्र संघर्ष संपवण्याची घोषणा केलेली आहे. या बंडखोर गटाने त्रिपुरातील आदिवासी आणि आदिवासींना मान्यता देण्याची मागणी केलेली आहे. तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये त्रिपुरा या राज्यामध्ये असणारे NLFT आणि ATTF हे बंडखोर गट आतापासून संपुष्टात आलेले आहेत, म्हणजेच त्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवीन नोटरी पोर्टल लॉन्च केले आहे? तर अर्जुन राम मेघवाल. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे नवीन नोटरी पोर्टल लॉन्च केले. हे पोर्टल नोटरी म्हणून नियुक्तीसाठी अर्ज सादर करणे, सरावाचे प्रमाणपत्र जारी करणे आणि नूतनीकरण यासारख्या विविध सेवांसाठी नोटरी आणि सरकार यांच्यात ऑनलाईन इंटरफेस प्रदान करते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या शहरातील उपक्रम लॅब मित्रला नॅशनल ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅब मित्र या उपक्रमाला मुंबई येथे आयोजित नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2024 मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. प्रशासकीय सुधारणा आणि ई गव्हर्नन्स मधील जिल्हास्तरीय उपक्रमांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट आहे आरतीने जागतिक अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे कांस्य पदक. जागतिक अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 पेरूमधील लिमा येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये आरतीने महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीच्या चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. तिने 44 मिनिटे 39.39 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. 17 वर्षीय आरतीने लखनौ येथील राष्ट्रीय फेडरेशन कप अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये यावर्षी मार्चमध्ये घडवलेला 47 मिनिटे 21.04 सेकंदाचा स्वतःचाच राष्ट्रविक्रम मोडला आहे. चीनी रेस वॉकर झुओमा बायमाने सुवर्ण पदक जिंकले तर मेलिंग चेनने रौप्य पदक जिंकले. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये प्रवीण कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 याच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने 2.08 मीटर उडी मारून आशियाई विक्रम केला. अंतिम फेरीत प्रवीणने सलग 7 यशस्वी उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो, तर 8 सप्टेंबर रोजी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस अधिक साक्षर, न्याय्य, शांततापूर्ण आणि शाश्वत समाज निर्माण करण्यासाठी साक्षरतेच्या महत्त्वपूर्ण महत्त्वाबद्दल धोरणकर्ते, अभ्यासक आणि जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण स्मरणपत्र म्हणून काम करतो. तर याची सुरुवात 1967 पासून झालेली आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, तर उरुग्वे. उरुग्वेचा सर्वोच्च स्कोरर लुईस सुआरेझने 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एकूण 69 गोल केले आहेत. उरुग्वेच्या 2010 विश्वचषक उपांत्य फेरीत आणि 2011च्या कोपा अमेरिका विजयात सुआरेझची भूमिका महत्वाची होती. त्याला एल पिस्टोलेरो म्हणजे द गनमॅन असे. भारतातून पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन योजना तयार केली आहे, तर दक्षिण आफ्रिका. भारतातून पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने नवीन योजना जाहीर केली आहे. योजनेचे नाव आहे विश्वसनीय टूर ऑपरेटर योजना. अंमलबजावणीची तारीख आहे जानेवारी 2025 आणि उद्दिष्ट आहे व्हिसा प्रणाली सुधारून आणि पर्यटनात अडथळणारे अडथळे दूर करून भारत आणि चीनमधील पर्यटनाला चालना देणे. नेक्स्ट आहे फेडरल बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे उत्तर आहे कृष्णन वेंकट सुब्रमण्यम. फेडरल बँकेने कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते 23 सप्टेंबर 2024 पासून कार्यभार सांभाळतील. त्यांनी यापूर्वी 30 एप्रिल 2024 पर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. कोटक महिंद्रा बँकेतील त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी कॉर्पोरेट बँकिंग, कमर्शियल बँकिंग, खाजगी बँकिंग आणि मालमत्ता पुनर्रचना व्यवसाय यासह अनेक प्रमुख विभागांचे नेतृत्व केले आहे. नेक्स्ट आहे बॅडमिंटनपटू नित्याश्री सिवनने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे, तर कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरा शटलर नित्याश्री सिवन हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. SH6 इव्हेंट नव्याने सादर करण्यात आला आहे आणि त्यात लहान लहान खेळाडूंचा समावेश आहे. अव्वल मानांकित म्हणून स्पर्धेत दाखल झालेल्या 19 वर्षीय नित्याने इंडोनेशियाच्या रीना मार्लिना विरुद्धच्या सामन्यात केवळ 23 मिनिटात 21-14, 21-6 असा विजय मिळवत वर्चस्व राखले आहे. नेक्स्ट आहे हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे, तर रौप्य पदक. भारताच्या हिमांशी टोकसने दक्षिण कोरियातील मुंगयांग येथे सुरू असलेल्या आशियान कॅडेट आणि ज्युनियर जुडो चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. या 4 दिवसीय जुडो चॅम्पियनशिपचा समारोप मुंगयांग व्यायामशाळेत झाला. आशियाई कॅडेट चॅम्पियनशिप 2024 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान कोरिया प्रजासत्ताकमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 16 देशातील 161 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत भारतातून 12 सदस्य सहभागी झाले होते. नेक्स्ट आहे फिलिप्सने भारतासाठी नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर याचे उत्तर आहे भरत शेषा. 1 सप्टेंबर 2024 पासून डच बहुराष्ट्रीय समूह फिलिप्सने भरत शेषा यांची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते भारतातील कंपनीच्या वाढीच्या धोरणाचे नेतृत्व करतील, ग्राहकांचे समाधान वाढवण्यावर आणि विशेषतः आरोग्य सेवा क्षेत्रातील ऑपरेशनल उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करतील. त्यांनी डॅनियल मेझॉनची जागा घेतली आहे. ते नेदरलँड्समधील फिलिप्सच्या मुख्यालयात जागतिक भूमिकेत गेलेल्या डॅनियल मेझॉनची यांनी त्यांनी जागा घेतली आहे. यापूर्वी ते ह्युबॅच कलरन्स इंडियामध्ये एमडी होते. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे, तर सिंगापूर. भारत आणि सिंगापूर यांनी अर्धसंवाहक, आरोग्य सेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्य वाढवणे आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये त्यांचे संबंध वाढवण्याच्या उद्देशाने अनेक करारांवर स्वाक्षरी केली आहे. सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यावर आणि सिंगापूरच्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्यावर हा करार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणबुडी बचाव कार्यावर स्वाक्षरी केलेला करार केला आहे, तर दक्षिण आफ्रिका. 4 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाने पाणबुडी बचाव समर्थन सहकार्य वाढवण्यासाठी संकट किंवा अपघाताच्या वेळी दक्षिण आफ्रिकन नौदलाच्या पाणबुडीच्या क्रूची सुरक्षा सुनिश्चित करणारा करार केला आहे. या करारांतर्गत भारतीय नौदल जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल तैनात करून मदत पुरवेल, ज्यामुळे दोन्ही नौदलांमधील सहकार्य संबंध अधिक दृढ होतील. भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि दक्षिण आफ्रिकेचे नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल मोंडे लोबेस यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।